नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे। जुन्या सहकार्यांच्या भेटीगाठी घेत ते आहेत। आज शरद पवार पुण्यात आहेत। पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवासस्थानी नेते आणि कार्यकर्त्यांची भेटीगाठीसाठी गर्दी झाली आहे। यातच अजित पवार गटाचे 2 नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलांचे संकेत दिसत आहेत। 2 बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत। अजित पवार गटाचे 2 मोठे नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत। सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत। बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत। पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती। विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या 2 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमचे सगळ्यांशी प्रेमाचे संबंध आहे। मोहिते पाटील बबन शिंदे पवार साहेब यांचे जुने संबंध आहेत। बबन शिंदे यांचे पवार साहेबांसोबत खूपच जुने संबंध आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत। भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे। भोसरीत सहकार्य करावे रवी लांडगे आज शरद पवारांना विनंती करणार आहेत। भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मोर्ची बांधणी सुरू आहे। अशातच रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।